गेल्या 1.5 वर्षांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रत्येक प्रभागात संपर्क अभियान राबवण्यात आले असून त्याचा परिणाम इच्छुक उमेदवारांच्या वाढलेल्या संख्येतून दिसून येतो। लवकरच शिवसेनेचा शिवविकास आराखडा जाहीर करण्यात येणार असून त्याचा टीझरही प्रसिद्ध केला जाणार असल्याचे दासरी यांनी सांगितले। भाजपला रोखण्यासाठी ही निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। शिवसेना उबाठा पक्षाने 54 जागांची मागणी केली असून प्रत्येक प्रभागात पक्ष पोहोचवण्याचा संकल्प आहे। मात्र महाविकास आघाडीमध्ये MIM पक्षाचा समावेश करण्याचा कोणताही विचार नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले। यावेळी प्राध्यापक अजय दासरी यांनी पक्षातील काही नेत्यांवरही नाराजी व्यक्त केली। नेते चंद्रकांत खैरे आणि अनिल कोकीळ यांनी समन्वय साधला नाही कारण ग्रामीण भागात पुरेसे फिरले नाहीत, तसेच मागील निवडणुकीत AB फॉर्म वेळेत न मिळाल्याचा आरोप त्यांनी केला। या सर्व बाबींविरोधात पक्षांतर्गत आत्मक्लेश करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले। जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज इथे पत्र परिषद आयोजित केलं होतं। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो की उद्यापासून सुरू होणाऱ्या या लोकशाहीच्या सणामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण सामील होत आहोत। मला आनंद होतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच मशाल चिन्ह या महानगरपालिकेच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचतोय आणि या मशालीच्या माध्यमातून आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जो गेल्या 5 वर्षामध्ये या महाराष्ट्राची सेवा केली, त्यांच्या कामाच्या जोरावर आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या जोरावर आम्ही ही लढाई जिंकणार आहोत। आणि या लढाईला जाण्याच्या अगोदर आमची उद्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती होतील। उद्या जवळजवळ 192 उमेदवार या आमच्या पक्षाकडून इच्छुक आहेत। त्याच्यामधून योग्य उमेदवार आम्ही आमची सगळे पदाधिकाऱ्यांची टीम आणि जी समन्वय समिती स्थापन झालेली आहे त्या समन्वय समितीतले काही सर्व मंडळी एकत्र बसून आम्ही हा निर्णय घेतोय। आणि हे करत असताना सोलापूरमध्ये आघाडी झाली पाहिजे। आघाडीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी सर्वजण एक विचारानं एकत्र यायला पाहिजे। भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असलेल्यांना एकत्र घेऊन आणि जे लोक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे आमचे ध्येयधोरण आहेत ते ध्येयधोरण ज्यांना पडतील, ज्यांना मान्य होतील अशा सगळ्यांना घेऊन आम्ही आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक आम्ही लढवायचा प्रयत्न चालू केलेला आहे। लवकरच आज किंवा उद्या त्याची अधिकृतपणे घोषणा होईल। एकत्रितपणे आम्ही जात असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा चिन्ह घराघरापर्यंत प्रत्येक जनमानसामध्ये पोहोचण्यासाठी आमचे सर्व शिवसैनिक पदाधिकारी सज्ज आहेत। आणि या माध्यमातून मला आनंदाने सांगावं असं वाटतं की या वेळेला दलित बांधव, मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये इथं अर्ज मागणी केलेली आहेत। आणि सर्व जे आमच्यावर आरोप होत होते की हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व घेऊनच आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व घेऊन आणि सामाजिक समतेचा विचार घेऊन आम्ही लोकांच्या समोर जात असताना आम्हाला निश्चितपणे लोक सहकार्य करतील आणि लोक मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करतील अशी आशा मी व्यक्त करतो। आणि लवकरच या निवडणुकीच्या रणांगणामध्ये जे लोक नेते मंडळी सोलापूर शहरामध्ये येणार आहेत त्या सगळ्यांच्या प्रचार सभेचं नियोजन सुव्यवस्थित करून सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही ही निवडणूक जिंकण्यासाठी सदैव या डोळ्यात तेल घालून निवडणुका संपेपर्यंत एकत्रित राहून सर्व मतभेद बाजूला ठेवून शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि त्याचप्रमाणे शिवसेनेचे संस्थापक दिवंगत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जनमानसामध्ये पोहोचवण्यासाठी सर्व शिवसैनिक सज्ज आहेत। आणि सर्वांना मी शुभेच्छा देत असताना सर्व पत्रकार बांधव सुद्धा या निवडणुकीमध्ये आम्हाला सहकार्य करावं। तुमच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत आम्ही आमचे विचार पोहोचतील आणि आमच्या शिवसेनेला विजय मिळेल अशी आशा मी व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
शिवसेनेचा वाद अजून कोर्टात आहे, तो मिटलेला नाही आहे आणि तुम्ही म्हणता की जनतेची बाजू आज पण आमच्याकडे आहे, जनतेचा कौल आमच्या बाजूने आहे. त्याबद्दल तुमच्याकडे काय पुरावा आहे की जनता तुमच्याकडेच यावी? जो पुरावा आहे तो कोर्टात सादर केलेला आहेच. कोर्ट कशा पद्धतीने वागते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. ज्या पद्धतीनं कोर्टामधनं निर्णय येतात, लोक आणि जनता हवालदिल झालेला आहे. अशा वेळेला सुद्धा या निवडणुका कशा पद्धतीने लादल्या, दुबार मतं आहेत, तिबार मतं आहेत, मोठ्या प्रमाणात बोगस मतं आहेत. या सगळ्या गोष्टी आता लढाई ही बूथ मधून सुरू झालेली आहे. या बूथची लढाई सुद्धा आम्ही जिंकण्यासाठी सर्व ताकदीनं आम्ही उतरणार आहोत आणि लोकांच्या पर्यंत पोहोचणार आहोत. लोकांनी सुद्धा आता ठरवलेलं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच या महाराष्ट्राचे खरे नेते आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जी आपण बघतोय, सोलापूर जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आघाडीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळं मला खात्री आहे की सोलापूर महानगरपालिका सुद्धा या महापालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आज पण तुम्ही महापालिकेमध्ये विरोधी बाकावर असतात, पण महापालिकेमध्ये आज जो काही भ्रष्टाचार चालू आहे त्याबद्दल शिवसेना आवाज उठवताना कुठे दिसत नाही. एक तरी सुस्तावल्यासारखी याची शिवसेना वाटत आहे. याबद्दल आपलं काय मत आहे? या गेल्या 2 वर्षामध्ये माझ्याकडे जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी आल्यानंतर माझं एक तुम्हाला नोट देतो की जवळजवळ 403 कार्यक्रम आमचे झालेले आहेत. अनेक आंदोलनं, सगळ्या कोणत्याही पक्षाचे आंदोलनं झाले नसतील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या प्रश्नावर भांडणारी ही शिवसेना लोकांच्या समोर आहेच आणि आमचं काम आहे म्हणून तर आम्ही लोकांच्या समोर जातोय. आणि आता पर्याय एकच आहे, सोलापूर महानगरपालिकेच्या या भ्रष्ट कारभाराला लोक कंटाळलेले आहेत. 5+3 8 वर्ष त्यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी काय केलंय हे लोकांनी बघितलेलं आहे. त्यांना साधा स्टँडिंग कमिटीचं चेअरमन त्यांना निवडता आला नाही 5 वर्षामध्ये. आणि म्हणून मला खात्री आहे लोकांना बदल हवा आहे आणि तो बदल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने मिळणार आहे. सत्ता आणि काय असेल ते तुम्ही जे फॉर्म उद्या वाटप करणार आहे त्याच्यावर वाटप नाही, उद्या मुलाखती होतील. कुठे होणार? इच्छुक उमेदवारांचे सगळे अर्ज प्राप्त आहेत, 192 अर्ज आहेत, त्यांच्यावर मुलाखती होतील आणि प्रत्येक प्रभागात आमचे उमेदवार आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये आमची टीम आहे, आमची ताकद आहे. शाखा आहेत शिवसेनेच्या, महिला आघाडी आहे, युवा सेना, युवती सेना आहे आणि कामगार सेनेचे सगळे पदाधिकारी, या सर्वजण मिळून आम्ही तुटून पडणार आहे या इलेक्शन मध्ये. मुलाखती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जे संपर्क कार्यालय आहे अशोक चौकामध्ये, त्या कार्यालयात पार पाडतील. जय भवानी, जय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचा, जय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचा, जय